श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करून व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, म्हणजे तुम्हाला स्वामीकडून खूप आशीर्वाद मिळून तुमच्या जीवनात तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल। फक्त कर्म चांगले ठेवा। ह्या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा। बाल, तू दिवसभर सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कष्ट करतेस, हे तू सर्व आपल्या माणसांसाठी करतेस। हे बरोबर आहे, कारण तुला वाटते की मला स्वतःला किती कष्ट झाले तरी चालतील, पण माझी माणसे सुखी राहिलीच पाहिजे। हे सर्व ठीक आहे, कारण ते सर्व करणे तुझे कर्तव्यच आहे। तू त्या कर्तव्यापासून अजिबात ढळू नकोस। तुझ्या वाटेला आलेले कर्म तू चोख बजवत जा। परमेश्वराने तुझ्या वाट्याला दिलेले कर्म ते तू शेवटपर्यंत, म्हणजे शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत करत राहा। हे कर्म करत असताना तू स्वतःचा पण विचार कर। तुझ्याजवळ तुझे स्वस्थ शरीर असेल तरच तू हे सर्व करशील, कारण तुझ्या शरीरात जोपर्यंत कष्ट करण्याची ताकद आहे तोपर्यंत हे सर्व तुझ्याजवळ तुझे आहेत। ज्या वेळेस तुला त्यांची गरज भासणार तेव्हा हे तुझे सर्व तुझी काळजी घेतील ह्याची शक्यता कमी आहे। हे जग खूप स्वार्थी आहे, इथे तर कोणी कोणाचं नाही, म्हणून तू बाल कोणावर विश्वास ठेवू नकोस। कोण तुझी कधी साथ सोडणार हे सांगू शकत नाही। तू हे सर्व करत असताना जेवढा तू तुझ्या माणसांचा विचार केलास तेवढा स्वतःचा पण विचार कर। शेवटच्या क्षणाला तू जेवढा तुझा वेळ ईश्वर भक्तीत घालवलास तेच तुझ्या उपयोगी येणार। तू कोणासाठी किती करत राहिलास तरी एक ना एक दिवस तुझी साथ सोडणार, पण एकच अशी शक्ती आहे, ती म्हणजे तू केलेली भक्ती। ही भक्ती तुझी शक्ती बनणार। ही शक्ती तुझ्यासोबत असली म्हणजे तुला कसलीच भीती राहणार नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।